नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवतोय मिसळ पाव. तर हे मिसळसाठी मी 2 किलो मटकी घेतलेली आहे, कारण की मला 60 लोकांसाठी मिसळ बनवायची आहे. तर आपण चला बघूया कशी करायची ती. हे 2 किलो मटकीला मी मोड आणलेत. आता हिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि उकळायला ठेवूया. आणि इकडं मसाला बघा, खोबरं पावशर, तीळ पावशर, खसखस, लसूण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. इथं आणखीन माझं भाजणं चालूच आहे. आता कांदा टाकलाय भाजायला. तर साधारण 1.5 किलो कांदा घेतलेला आहे मी. आणि हा अर्धा किलो टोमॅटो चिरून ठेवलाय, तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर ही मटकी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. चांगली चोळून चोळून धुवायची. तर आता आपण फोडणी घालूया. आपण याच्यामध्ये मोहरी घालूया 1-2 चमचे. आणि 1-2 चमचे जिरं घालायचे. तर मी चुलीवरच मिसळ बनवणार आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. 4 चमचे हळद घालते. तर फोडणीमध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आता आपण धुतलेली मटकी घालूया. तर ही 2 किलो मटकी स्वच्छ धुवून ठेवली. आता आपण उकळत्या पाण्यात घालूया. तर याच्यामध्ये मी 4 चमचे मीठ घालते. तर तीळ, खोबरं, खसखस, लसूण हे सगळं पावशर पावशर घेतलेलं आहे. भाजून झालंय. आता आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. तर बघू शकताय आपली मटकी शिजलेली आहे. आता आपण मस्त अशी फोडणी घालून घेऊया मसाला फ्राय करून. मी इथं दुसरं पातेलं ठेवले तापायला. आता याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तर आपण याच्यामध्ये तेल घालूया. तर मी तेलामध्ये 4 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद घातलेले आहे. आणि त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घातलाय. आता मसाला आपण छान असा परतून घेऊ तेल सुटेपर्यंत. तर त्याच्यामध्ये मी काळा मसाला घालणार आहे, जो घरगुती आहे, मी घरी बनवलेला आहे. आता तो आपण घालूया. तर बघू शकताय आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आणखीन 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया. तर मसाल्यामध्ये मी आता मटकी घातलेली आहे. त्याला उकळी फुटते. आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया. तर बघू शकताय आपली मिसळ झालेली आहे तयार. अशी एकदम अशी तरीदार, झणझणीत, एकदम अशी तिखट. तर आपली 60 लोकांची मिसळ तयार झालेली आहे. तर मस्त तुम्ही पण करून बघा आणि या मिसळ खायला.